हाय गाईज, दिस इज मी प्रणाली अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे हेअरस्टाईल्सवर. सो मी आज एकदम इझी पीझी वेस्टर्न, इंडो वेस्टर्न आणि ट्रेडिशनल आउटफिट्सवर सूट होतील अशा हेअरस्टाईल दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. हेअरस्टाईलसाठी तुम्हाला लागणार आहे अशा 2 पिन्स, टिकटॉक पिन्स. आणि आपण काय करणार आहे, असं मिडल पार्टिशन करणार आणि जे समोरचे हेअर्स आहेत ना त्याला एकदम प्लेन करून घ्यायचं आणि ते इथे मागे न्यायचे आणि इथे क्लिप करायचं. सिमिलरली या साईडने करायचं. हे असं पूर्ण मागे न्यायचं आणि इथे याला क्लिप करायचं. आणि देन जे मागचे हेअर्स आहेत ते समोर असे पुल करायचे. सिमिलरली या साईडने करायचे. याने काय होतं की एक बाउन्सी इफेक्ट क्रिएट होतो आणि याच्यावर जर तुम्ही बिंदी किंवा एखादा हेअर बँड वगैरे काही लावला तर तो खूप छान दिसतो. आता आपण बघूया सेकंड हेअरस्टाईल. तर सेकंड हेअरस्टाईलमध्ये पण आपण मिडल पार्टिशन करायचं. जे समोरचे हेअर्स आहेत ना त्यांना साईड करायचं आणि इथे जो असा एक पार्ट तयार होतो ना त्याला असं असं मागे न्यायचं आणि देन त्याला इथे क्लिप करायचं. सिमिलरली सेकंड साईडला करू. सो जर तुमचा फेस स्क्वेअर असेल किंवा तुम्हाला वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्नवर एक हेअरस्टाईल हवी असेल तर तुम्ही अशी एक हेअरस्टाईल करू शकता. एकदम इझी पीझी ऑन द गो. तुम्ही कधीही कुठेही करू शकता अशी ही हेअरस्टाईल आहे. काहीच नाही, तुम्हाला फक्त 2 पिन्स 2 साईडनी व्यवस्थित सेट करायचे आणि यू आर रेडी टू गो. आपण बघूया थर्ड हेअरस्टाईल. थर्ड हेअरस्टाईलमध्ये आपण काय करणार आहे, समोरून थोडेसे केस सोडून त्याला इथे असं राऊंड 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 करून मागे न्यायचं आणि इथे क्लिप लावायची. सिमिलरली आणखी एक पार्ट घ्यायचा. परत परत त्याला असंच राऊंड 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 करून मागे न्यायचं आणि इथे एक क्लिप लावायची. असंच दुसऱ्या बाजूला करून घ्यायचं. आणि बाकीचे केस छान प्लेन करून घ्यायचे आणि फ्लेक्स बरोबर सेट करायच्या. सो ही आपली थर्ड हेअरस्टाईल आहे. ही कशावरही सूट होते आणि खूप छान दिसते. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक फोर्थ हेअरस्टाईल जी सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे हेड बँड्ससाठी. सो अशा प्रकारचा एक हेडबँड घ्यायचा. हा मी लोकल मार्केटमधून घेतलेला आहे. सो असा हा हेअरबँड लावल्यावर इन्स्टंटली इट अपग्रेड्स. यू डोंट नीड एनी हेअरस्टाईल. तुम्हाला कोणत्याच हेअरस्टाईल करायची इथे गरज पडत नाही. तुम्ही करू शकता एकदम इझी ऑन द गो, कधीही कुठेही. ठीक आहे. आणि एक आता मी सांगणार आहे की पोनी टेलमध्ये तुम्ही कसं करू शकता. मिडल पार्टिशन करायचं आणि जसं मी आधी सांगितलं होतं तसंच राऊंड राऊंड करून केस असे लावायचे.
पण इथे काय करायचं की जास्त मोठं पार्टिशन घ्यायचं आणि मागे इथे 2 क्लिप्स लावायच्या, जेणेकरून ते होल्ड होईल. आपण हा पार्टिशन थोडा मोठा घेतलेला आहे. आधीच्या याच्यात आपण छोटे छोटे 2 पार्टिशन करून त्याला क्लिप लावली होती. सो हे छानपणे सिक्युअर झालं. इथून केस असे मागे घ्यायचे आणि या साईडनी पण सेम, आणि खाली हलकी पोनीटेल टाकायची. बघू तो इथे मागे सो ही तुमची एक हेअरस्टाईल होऊ शकते. जर तुम्हाला मॅनेजेबल नसेल, जर तुम्हाला बारातमध्ये जायचं असेल, सो तुम्ही अशी एक हेअरस्टाईल करू शकता जी तुम्हाला मॅनेजेबल असेल, हेअर्स मधात नाही येतील. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही अशी साईडने त्याला समोर पण ठेवू शकता. सो दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील माझ्या चॅनलवर ते पण मला सांगा. असंच मला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.